आत्म्याला आत्मा न म्हणताना भलत्यालाच काय म्हणतात, आत्मा म्हणतात. बहुतेक लोकांचा हाच प्रकार आहे. पण आत्म्याचे स्वरूप विसरतात. अनात्म पदार्थाला आत्मा मानल्यामुळे त्याचे धर्म कोणाच्या ठिकाणी घेतात, कोणाचे आपल्या ठिकाणी आत्म्यावर घेतात ना. अरे बा, उन्हाळ्याचे दिवस आहे. शरीराला आत्मा मानला म्हणजे शरीराचे धर्म कोणाच्या ठिकाणी घेतो आपण, आत्मा. शरीर धर्म वेगळा आहे का भिन्न आहे का तत्स्वरूप आहे? भिन्न आहे का? शरीराचे धर्म कोणते? मी काळा आहे, मी गोरा आहे, उंच आहे, ठेंगणा आहे, लुकडा आहे, काय आहे? एखादं शरीराचे धर्म घेतो का तिन्ही? सूक्ष्म शरीरामध्ये ते दिसत नाही म्हणल्याला कोणतं शरीर म्हणायचं? सूक्ष्म शरीर. लिंग शरीर का म्हणलं? लिंगांगमय ती गंगा. आपलं लिंग शरीर असताना ते या देहातून त्या देहातून आता आपण कोणत्या देहात आलो? तिथून देह पडल्यानंतर काही सांगता येत नाही. जडभरत राजा कुठे गेला सांगता येत नाही. मुक्त झाला तर शरीर नाही. आणि योधाशेत असेल तर मग काय शरीर आहे. उत्क्रामंतम सिद्धम वादी मूढानानो पश्यन्ति. मी यथार्थ आत्म्याचं काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. हे सगळे चुकले. मला त्यालाच आत्मा मानून बसले नाही का? शरीरालाच आत्मा मानले, अन्नमय शरीराला. याच्याकरता कोश विवेक पंचदशीमध्ये भरपूर आहे विचार. कोण कोणाला आत्मा बांधतात आहे? शरीराला आत्मा बांधणारे आहे ना. शरीराला आत्मा का बांधतात? अहम बुद्धी होते, मी बुद्धी होते, कधी मम होते. दोन्ही याच्यात बसतो ना. अहम मध्ये बसतो आणि ऐकायचं का म्हणलं या गोविंदराव. आता कोणती बुद्धी झाली? अहमची बुद्धी. आणि माझं शरीराचं म्हटलं तर मग ममा बुद्धी. दोन्ही अज्ञास माणसाला आहे. ज्ञानाने त्याचा काय करायचं असतो? बांध करायचं, बंद ज्ञान घ्यायचं. दोन्ही अध्यास अहम आणि मम. पशुला कोणता अध्याय आहे? मम अध्यास नाही का? काय का नाही? शिशु कुठे गोष्ट सांगितली ती तुम्हाला, तेव्हा मम अध्यास करून एक ग्रस्त होता. व्यसनी होता तो. आणि तो कशाचा व्यसनी होता? पुरीचा काळ वाहना घोड्याचा व्यसनी होता. मग त्याने काही लाखाची घोडी घेतली होती. तिच्यावर त्याचं प्रेम होतं आणि असं बाजूला बसलेला होता. लोकांनी विचारलं, म्हणलं का तुमचा चेहरा उतरलेला दिसतो, काही घटना घडली का? तर म्हणलं आमची जी घोडी विकत घेतली ना 5 लाखाला, ती आजारी पडली. दाना खात नाही, काय करत नाही. आजारी कोण पडली? चेहरा कोणाचा उतरला? व्यक्तीचा. बरं, पुढे मग काही दिवस गेले, प्रसन्न चेहरा दिसला. त्यांना विचारलं, म्हणलं तुमचा चेहरा प्रसन्न दिसतो. म्हणला गोडी दाना पाणी प्यायला आणखी काय झाली. आता चेहरा त्याच्यामुळे याचा प्रसन्न झाला. पुढे काय झालं? हा आजारी पडला. कोण? शेठी. मग त्या घोडीचा चेहरा काय व्हायला पाहिजे? अरे होते ग, घोडी काही नाही, तिला काही कल्पना नाही.
आपला मालक आजारी पडला काय न काय झालं. पुढे नवे नवे तो शेठजी काय झाला, मेलाच. आणि त्या दिवशी त्या घोडीने भरपूर दाणा पाणी भरपूर प्यायले. या सिद्धांतावरून काय झाला, पशुच्या ठिकाणी कोणताच अध्यास नाही, ममाध्यास नाही. आपल्या ठिकाणी दोन्ही आहे. आमचा अध्यास म्हणजे पशुला मी कोण व्हायचं ज्ञान आहे का, कोणता अध्यास आहे, आमचा अध्यास आहे. आहे का कधी ते निवृत्त करण्याकरता केली जरी काही तर बऱ्याच पूर्वीच्या दिवशी ग्रस्त यायचे बघा, कधी कधी विचारसागरात बसायचे. पुढे त्यांचं कुत्रं यायचं बघा, आणि विचारसागरात बसले कुत्री सुद्धा कोळगायचं बसायचं बघा. मग यांना जसा अहमचा अध्यास आहे तसा कुत्र्याला सुद्धा कोणता अध्यास आहे. मग अहम अध्यास कोण निवृत्त करतो, मनुष्य योनी. बाकी तुम्ही कुठेही जा, एक मनुष्य केलीच करून आणि काही ज्ञान नाही कुठे. स्वर्गीचे अमर मनुष्य देहातच मुक्त होता. एरवी कोणत्याच देहात मुक्त होत. सगळे देह आहे, भोगभूमी आहे. कोणती भूमी, आपल्याकडचे भोग काय ते शिल्लक. ज्ञानेश्वर महाराजांनी थोडक्यामध्ये वर्णन 9व्या अध्यायात केलं आहे. जे तर अमरत्व आहे, तुम्हाला पाठ आहे. इथले भोग कसे. आमचे एकतरी कल्पतरूचं झाड आहे का आपल्याकडे, नाही का. सगळ्या येळ्या बावडीत चंदनाचं झाड एखादंच असते. आपल्याला बघा ते तोडून तोडायला तयार करायचं. त्याला कॉम्पाऊंड नव्हता ना, आम्ही त्याचं संरक्षण केलं. म्हणून कशा करता सांगतो तुम्हाला, अहमचा अभ्यास फक्त मनुष्य देहात असून ते म्हणजे मनुष्य लोकात. ब्रह्मदेव जर गेले तुम्ही, वर जरी गेले, इथले भोग काय घेऊन बसले. इथे चांगलं पाणी पिण्याकरता मिळालं, तिथं अमृत आहे पिण्याकरता. इथं साऱ्या गाई म्हणजे जर्सीज. आणि स्वर्गात कोणत्या गाई आहे, कामधेनू. इथले रस्ते कसे आहे, इकडे खड्डा तिकडे खड्डा तिकडे. इथले रस्ते कसे आहे, तिथले रक्षे कसे आहे. सैंग चिंतामणीची हवा, विनोद म्हणाटिका. जळ कोणते आहे, कल्पवृक्ष. भोग आहे पण मुक्ती नाही. काय भोगाने कुठं मुक्ती मिळते. इथल्यापेक्षाही भोग कसे अधिक आहे. मुक्तीला काय पाहिजे, ज्ञानच पाहिजे. आहे काय, मंदिरचे ज्ञान कुठे आहे. म्हणून कुठेही जा, मनुष्य देहाशिवाय जीवात्मा कुठेच मुक्त होऊ शकत. हेची देही गडे आणि काही ज्ञान नाही तिथे. झाले मग मुक्ती कोणाच्या ज्ञानाने होते, आत्म्याच्या. आणि त्या आत्म्याचं यथार्थ ज्ञान पाहिजे. कोणतं यथार्थ ज्ञान नसेल तर रस्ता एखादा मनुष्य चुकला म्हणजे तो त्या गावाला पोचतो असं. मग सगळे तर आत्मविचार करतात, पण यथार्थ आत्मज्ञान कोणाला काय, वेदांताला. पण देहालाच काय मानून बसले. म्हणजे देह आत्मा नव्हे, कोणी इंद्रियालाच काय मानून बसले. त्यापेक्षा पुढे आता तुम्हाला गेलं आहे की त्याचं खंडन सुद्धा आहे ना. मनालाच मन आत्मा का नाही, जड स्वरूप आहे. किम स्वरूप आहे, नाही लक्षण आहे. तुम्ही होच म्हणता, अरे प्राणात्मा का नाही. आता मन म्हटलं तरी जड प्राण. प्राण काय नाही. मन
मन का आत्मा आहे. बुद्धीच्या आधी नाही. हं? मन हे बुद्धीच्या आधी नाही, ते स्वतंत्र कार्य करू शकत नाही. म्हणून आत्मा नाही. बरं आहे ना, बरोबर आहे ना. कारण कोणाच्या तंत्राने चालते मन. कुत्रा असते कोणाच्या तंत्राने चालते, तसं आहे मन आहे. मग बुद्धी आत्मा का नाही? चंचल आहे. चंचल आहे. मग कोण आत्मा आहे? आनंदमय कोश. आनंदमय कोश आत्मा नाही, तसं चिंतन चालू आहे. अच्छा. परिच्छेद क्रमांक 28. आनंदमय कोशास आत्मा मानणाऱ्यांची मते. चितजडवादी पूर्वमीमांसा वार्तिककार भट्टांचे मत. चितजडवादी असे म्हणतात की विद्युत लतेप्रमाणे क्षणिक विज्ञानरूप बुद्धी आत्मा नाही. आत्मा स्थिर स्वरूप असून जड आणि चेतन स्वरूप आहे. अलग लक्षात बुद्धिवाद्याचं मत खंडन केलं. बुद्धिवादी मत कोणाला आत्मा मानतात? काय का नाही, आत्म्याला विज्ञानाला आत्मा मानतात. विज्ञान म्हणजे बुद्धी. त्याचं खंडन केलं. हे तो कोणता दिला? बुद्धी कशी अस्थिर सर्व आहे. मग आत्मा कसा आहे? म्हणून बुद्धी आत्मा आहे. मग कोण आत्मा आहे? आनंदमय कोशच काय आहे? अच्छा. आत्मा स्थिर स्वरूप असून जड आणि चेतन स्वरूप आहे. कारण सुषुप्तीहून जागृत झालेला पुरुष असे म्हणतो की मी जड होऊन निजलो होतो, म्हणून आत्मा जड रूप आहे. आपण झोपी गेला एखादा पुढे तो व्यवहारामध्ये आम्हाला मी जरा 5-10 मिनिटं आम्हाला विश्रांती घेऊ दे. 5-10 मिनिटं विश्रांती घेण्याकरता जातो, 6-7 झोपतो. जरा विचारलं नाही तुका झोपला, तो काय करत होता? मग तो काय सांगतो? चहा पित होतो का असं म्हणतो का? मग काय म्हणतो? मी जडवून काय पडतो नाही का? जड स्वरूप म्हणजे अज्ञान. काही कळतं का झोपेमध्ये? नाही काय काही न कळणे यालाच म्हणत असत जड स्वरूप. मी सुखाने झोपलो होतो आणि काही जाणत. हा झोपला असताना चोर जरा सगळं घरातलं सामान जरी चोरून नेलं तरी या खुशात झोपलेला झोपला. यावरून काय आहे झोपेत? आणखी सुखाने झोपलेलं कशाने? मग आहे तर मला स्मृती झाली. वेळा स्मृती ज्ञान घेतल्याशिवाय होऊ शकत. यावरून झोपेमध्ये कोण आहे? आत्मा आहे का नाही? हे बघ, काही जाणत नव्हतो अज्ञान, आणि सुखाने झोपलो होतो ज्ञान. अज्ञानाचं प्रकाशन कोणी केलं? झोपेमध्ये कोण आहे? जड स्वरूप आहे का चेतन स्वरूप आहे? आणि लोक जड मानतात. काय मानतात? ते म्हणलं काही जाणत नव्हतो, हे जड स्वरूप घेतात. मग त्यांना विचारलं, पद्मा जड स्वरूप आहे. सुषुप्ती अवस्थेमध्ये तो काही जाणत नाही. जड स्वरूप म्हणजे ज्ञानशून्य, अप्रकाश. त्याला काय म्हणतात? हे जे जड पदार्थ असतात ना, त्याला जड तेव्हाच म्हणायचं. क्रिया नाही ज्याच्यामध्ये आणि ज्ञान नाही, म्हणून त्याला काय म्हणतात? जड. ज्ञान नाही म्हणून क्रिया नाही. वेदांत आहे थोडा. ज्ञान नाही म्हणून क्रिया नाही. काय हे पाय, एखाद्या माणसाकडे हे बाळ इकडे जा म्हणला, तो घट घेऊन ये. तो काय घेऊन येतो? घट घेऊन येतो. उगीच घट आणतो का? त्याला ज्ञान झालं. ज्ञानाशिवाय काय होत नाही. ज्या अर्थी घट आणतो त्या अर्थी त्याला ज्ञान काय झालं पाहिजे?
म्हणजे जिथं ज्ञान आहे अधिक क्रिया आहे त्याला चेतन म्हणायचं. आणि जिथं ज्ञानही नाही आणि क्रियाही नाही त्याला काय म्हणायचं? घटाला ज्ञानही नाही आणि काय नाही. आणि माणसाला ज्ञान आहे आणि पुन्हा काय आहे? याचं विवरण तुमच्या गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये भरपूर केलं आहे. ज्ञान म्हणजे काय? सर्वभूतेषु येनैकं भावमाप्यमीक्षते. सर्व भूतांच्या ठिकाणी एकच परमात्मा पाहतो, त्याला सत्वगुणी ज्ञान म्हणतात. काय असं पुढे की तुम्हाला गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये 3 प्रकारचं ज्ञान, 3 प्रकारचे करता, 3 प्रकारची बुद्धी, 3 प्रकारचे सुख वगैरे जवळ. तेव्हा कशा करता सांगितलं? झोपून उठलेला मनुष्य म्हणतो मी काही जाणत नव्हतं, जड स्वरूप. आणि सुखाने झोपलं होतं ज्ञान स्वरूप. मग मी काही जाणत नव्हतं याचं प्रकाशन कोणी केलं? मग सुषुप्तीमध्ये आत्मा काय केला पाहिजे? बरं तो जड स्वरूप का चेतन स्वरूप आहे? हे लोक काय मानतात? जड स्वरूप. ही जी जागृतीत स्मृती होते ती अज्ञात विषयाची होत नाही. सुषुप्तीमध्ये तर आत्मस्वरूपाहून भिन्न दुसरे ज्ञानाचे साधन नाही. म्हणून मी जड होऊन निजलो होतो. या स्मृतीचे कारण सुषुप्तीतील जे ज्ञान ते आत्म्याचे स्वरूपच आहे. हे पहा, यावरून काय सिद्धांत झाला आहे? आत्मस्वरूप सुषुप्तीमध्ये काय आहे? कारण व्यापक आहे ना आत्मा. कशाप्रमाणे? आकाशाप्रमाणे. अशी वस्तू नाही की जे वस्तूच्या ठिकाणी आकाश नाही. आकाश कसं आहे? आतही आहे आणि पुन्हा काय आहे? तसं आत्मा आतही आहे आणि पुन्हा काय आहे? तुमच्या गवळणीमध्ये आहे ना, आत हरीण बाहेर, हरीण आहे घरी. माझा आत्मा आहे. तो आत्मा काय करतो? त्या अज्ञानाचं प्रकाशन करतो. अज्ञान कसं आहे? अप्रकाश. अज्ञान कसं आहे? यालाच कोणता कोश म्हणतात? आनंदमय कोश. वाचा. म्हणून आत्मा जडरूप आणि प्रकाशरूप आहे. तो प्रकाशरूप आणि अप्रकाशरूप आनंदमय कोश आहे. त्याला कोणता कोश म्हणायचा? काही अज्ञान आहे आणि काही ज्ञान आहे. जड चेतन म्हणतात त्याला. काही भाग जड आहे आणि काही भाग असं 2 प्रकारचा आहे. मग त्याचं खंडन करायचं. एक काजवा असतो की नाही, त्या काजव्याचा काय करतो? प्रकाश आहे ना. मग काही भागाचा प्रकाश आणि काही भागाचा जडपणा. मग तो काजवा कसा आहे? सावयव आहे. नाही का लक्षात आहे? काही भाग काय देतात आणि काही भाग. मग आत्मा कसा झाला? सावयव झाला. मग तुमच्या सिद्धांतामध्ये आत्मा कसा आहे? काय? म्हणून सावयव पदार्थ आत्मा होऊ शकत. कारण सुषुप्तीमध्ये चैतन्य भासासहित जे अज्ञान त्यासच आनंदमय कोश म्हणतात. तेथे आभास प्रकाशरूप आणि अज्ञान अप्रकाशरूप आहे. म्हणून अज्ञान किम स्वरूप आहे आणि आभास प्रकाश रूप आहे ना. आभास समजते ना. मग त्या काजव्याप्रमाणे झाला. कोणाप्रमाणे? काही भाग काय देतात, काही भाग ऊस असतो की नाही, काही गोडी आहे कशामध्ये, पण त्याच्यामध्ये पुन्हा थोडा प्रकार आहे. ऊसाचा शेंडा कसा असतो? पानसट असतो. आणि बुडाचा भाग काही भाग कसा आहे आणि काही भाग कसा आहे. जसा आत्म्याचा काही भाग कसा आहे आणि काही भाग कसा आहे. कोणाच्या प्रमाणे? हे मत खंडनीय आहे की नाही. सावयव आत्मा झाला. कोण झाला? आत्मा तर किम स्वरूप आहे. म्हणजे भट्टाचं मत काय नाही.
म्हणून भट्ट मतामध्ये आनंदमय कोशच आत्मा आहे. 2 शून्यवादी माध्यमिक बौद्धांचे मत. शून्यवादी असे म्हणतात की आत्मा निरवयव असल्यामुळे प्रकाशरूप आणि अप्रकाशरूप म्हणणे बरोबर नाही. आता हे खंडन चाललं. भट्ट मताने आत्मा कसा म्हणला, तीच जड स्वरूप, काही भाग चिद्रूप आणि काही भाग आहे का नाही बा. मग आत्मा कसा झाला, तो सावयव झाला. खंडन आहे. आत्म्याला सावयव म्हणता येत. मग आत्मा किम स्वरूप आहे. मला यांच्या मताप्रमाणे आत्मा कसा झाला, सावयव झाला. की पुढे काजवा सावयव आहे म्हणून त्याचे काही अवयव प्रकाशरूप आणि काही अप्रकाशरूप आहेत. निरवयव आत्म्याविषयी तसे म्हणता येणार नाही. कारण आत्म्याला काय नाही, मग काही प्रकाश देतात आणि काही अप्रकाश देतात, असं काय करता येत नाही. पुढे वाचा. तसे म्हणणे असल्यास आत्मा अंशवान मानावा लागेल आणि अंशवान पदार्थ उत्पत्ती विनाशवान असतात. तसा सावयव आत्मा ही उत्पत्ती विनाशवान मानावा लागेल. सावयव म्हटल्यानंतर उत्पत्ती काय करावी लागते, आणि उत्पत्ती आली की काय येत असते, नाश येतो. तेवढ्यावर काम लागत नाही. अस्थि जायते वर्धते अपक्षी येते, हे धर्म येत असतात ना. अव्यक्त आधीने होत आणि अव्यक्त निधनान नाही होत. आणि ते व्यक्त स्वरूपाला आला की ते धर्म आलीच का. तुमची इच्छा असो अथवा बालपण पुढे सगळी काय एकदम 3.5 हाताचा माणूस जन्माला येतो का, मग किती हाताचा येतो आम्ही मोजला नाही म्हणा. मग आपले लोक पंजाबमध्ये जात सशक्तवान माणसं आहे. शीख लोक कसे आहे असं दिसते का कधी, कसे असतात ते का ज्वारी खात असतात. त्यांचा भाग सगळा सुपीक भाग आहे. या दिवसामध्ये हरियाणा म्हणतात त्याला. आपले लोक काय किरकोळ आहे. खरं सैन्यामध्ये भरती कोणाची जास्त आहे, शीख लोकांची. पण धर्मनिष्ठ आहे ते. डोकी गेली असेल तर तू शीख नाही. किती त्रास जरी असला तरी त्यांना काय नाही. दाढी आणि याची काय करीत नाही, काढत नाही. खूप धर्मनिष्ठ आहे ते. जाऊ दे आपल्याला. जरी ते सैन्यामध्ये असले ना तरी दाढी जमिनीची काय करत नाही. त्या शीख धर्म आहे त्यांचा. मनमोहन सिंग होते ना, मुख्यमंत्री होते, पंतप्रधान होते, तरी दाढी काय होती, काय काय. आपलं चालतं की जशी जशी वेळ येईल त्याच्याप्रमाणे जाऊ द्या. विषांतर होते. कशा करता चाललं आहे. झोपेतून उठलेला माणूस म्हणतो मी काही जाणत नव्हतं. जडस्वरूप आहे, अप्रकाश रूप. याचं प्रकाशन कोणी केलं, आत्म्याने केलं. ज्ञान स्वरूप किंवा स्वरूप. जागृतीतल्या पदार्थाचं प्रकाशन कोण करतं, स्वप्नातल्या सुषुप्तीतल्या अभावाचं कोण प्रकाशन करतो, आत्माच करतो. तेव्हा आत्मा सर्वव्यापी काय केलं पाहिजे. आणि अशा रीतीने यांचं चुकतं की प्रकाशरूप म्हणतात ना, पुढे काय म्हणतात, 2 धर्म एका ठिकाणी राहतात. एक तर अंधार तरी म्हणा, नाही तर काय म्हणा, पाऊस तरी झाला म्हणा, नाही तर काय म्हणा. 2 धर्म एका वेळेला एका अधिकरणामध्ये राहत नाही. मेला तर बोलतो कसा, बोलतो तर नाही.
जाऊ द्या. एका बाईला 2 पोरं, एक पोरं पास झालं बघा, पेढे वाटायला दिले. त्याचा भाऊ लहान होता, तो हसत होता खायला. आणि मलाही म्हणलं काय द्या, पेढे द्या, वाटू द्या. अरे तुला पेढे वाटू द्या म्हणलं का, म्हणलं कशा करता, गुरुजी म्हणतात तू नापास झाला. त्याला नापासचा अर्थ कळालेला नाही. तसं आपलं काय आत्मस्वरूप न कळाल्यामुळे मग खुशाल असं. आत्मज्ञान आहे चौकडी. संत कोणत्या ज्ञानाने संपन्न असतात? आत्मज्ञानाने. आत्मज्ञान आत्मा आणावा लागत असतो काय आहेच. त्याचा हृदयामध्ये मला आपल्याला त्याचं काय नाही ज्ञान. म्हणून तर परमार्थ सोपा आहे त्याचंच मिळवायचं असल्यामुळे त्याला परमार्थ म्हणतात. आणि नाही ते मिळवायचं त्याला काय मिळायचं? ते काय सगळेच कुठं धनमान होत असतात का? जाऊ द्या. कशा करता सांगितलंय, जड स्वरूपे प्रकाश रूप. आणि त्याच्या प्रकाशन होते म्हणून आत्मा किम स्वरूप आहे. पण 2 धर्म एका ठिकाणी बांधले. 2 धर्म एका ठिकाणी राहू शकत. आणि जर राहू ते म्हटलं तर सावयव आत्मा बनवाय, अंशभान. अंशभान आला म्हणजे काय, जसे उत्पत्ती आली की म्हणजे शरीराचं काय झालं शेवटी, आत्मा झाला ना शरीराचा. बरं, शरीराला आत्मा म्हणावा. उत्पत्तीच्या पूर्वी शरीर आहे का? नाशानंतर मध्यंतरी काय होते? आणि जे मध्यंतरी भासते ते असून नसल्यासारखं आहे. ब्रह्मगिरीहून गोदावरी काय होत नाही, निघत नाही. राजमहेंद्राती काय होत नाही, साप पावत नाही. आणि मध्यंतरी भासते त्याला काय म्हणतात? मग मिथ्या आहे. म्हणजे मिथ्याची मृगजळ असते गेले. सूर्योदयाच्या पूर्वी होतं का ते? सूर्यास्त झाल्यानंतर मध्यंतरी काय होते? म्हणून ते आहे असं जरी दिसत असलं तरी त्याचा सत्व सहज सिद्ध होत नाही. मग कशा करता चाललंय? म्हणून शरीर सुद्धा आत्मा होऊ शकत नाही. मग कोण आहे? शरीरही आत्मा आहे तरी कोण? शून्यच काय आहे? जे उत्पत्ती विनाशवान असतात ते उत्पत्तीहून पूर्वी व नाशानंतर असत असतात. मृगजळ उत्पत्तीच्या पूर्वी आहे का? नंतर मध्यंतरी काय होते? म्हणते किम स्वरूप आहे, असत स्वरूप आहे. एवढेच नव्हे तर जे आदी व अंती असत असतात ते मध्येही असतच असतात. म्हणून आत्मा असद्रूपच आहे. म्हणून आत्मा किम स्वरूप आहे. असद्रूप म्हणजे त्याला स्वतःही म्हणता येत नाही. त्याला काय म्हणता येत नाही? तुम्हाला गेला ना आपल्या ह्याच्यामध्ये, त्याला काय म्हणायचं? असद्रूप. आत्मा किम स्वरूप आहे. असद्रूप म्हणजे शून्य स्वरूप. शून्यम शून्यम. तुम्हाला काय बुद्धांचं मत आहे. माध्यमिक, योगाचार, सौत्रांतिक, वैभाषिक प्रत्येकाची भिन्न भिन्न मत आहे. शून्यम शून्यम माध्यमिक, क्षणिकम क्षणिकम. पुढे स्वलक्षणम स्वलक्षण 4 आहे ना. पुढे आहे की तुम्हाला 6व्या तरंगामध्ये त्याचा विचार केलेला आहे. शून्यालाच काय म्हणतात? मग त्याचे खंडन आहे पुढे क्रमाने वजा. तसेच आत्म्याहून सर्व भिन्न पदार्थ उत्पत्ती विनाशवान आहेत म्हणून असद्रूप आहेत. या रीतीने आत्मा अनात्मा या सर्व असद्वस्तू आहेत म्हणून शून्यच परमतत्व आहे. आत्मा एक स्वरूप, असद्रूप. जगातले पदार्थ एक स्वरूप,
तर मला वाटते काय विशेषात असंच ख्यातीचं वर्णन केलं होतं. दोरीवरती वाचलेला आत्मा कसा आहे, आपला सर्प कसा आहे, असाच आहे म्हणजे नाही. बरं सर, दोरीवरचा सर्पही असतच आणि दोरी सुद्धा. दोन्ही असत कसे काय मानले त्याने? कारण हे जगतच त्यांनी असं रूप मांडलेलं आहे. जगताची उत्पत्ती कारणच शून्य परमतत्व आहे ना, रज्जूच असत सर्परूपाने भासते. बरोबर आहे ना. हे बघ, दोरीही असत, सर्पही. मग पदार्थ काय पडलं असत शून्य रूप. मग त्याचं खंडन केलं पुढे कोणती ख्याती? आत्मख्याती. बुद्धीला काय मानलं मग पुढे? आता परीक्षा होऊन गेली मला तुझी. बरं पुढे हे बौद्धातील शून्यवादी माध्यमिकाचे मत असून ते अज्ञानरूप शून्यरूप आनंदमय कोशाचेच प्रतिपादन करतात. ते शून्याचंच काय करतात प्रतिपादन? आपला आत्मा कसा आहे? सद्रूप पुढे, चिद्रूप पुढे, आनंद स्वरूप आणि पुढे ब्रह्मरूप आहे. सद्रूप चिद्रूप दर्शन करू लोक आहेत. ते सांगायला गेलं तर तुम्ही मला भलतंच सांगायला लागलेलं. विचारचा घर बाजूला ठेवला. नाही एक लोक काय सद्रूप आत्मा म्हणतात पण चिद्रूप नाही म्हणत. नाही ऐकायला माझा थोडं आपलं ऐकून घ्या. खरं तर विचारसागर शिकायला तर्कसंग्रह झाला पाहिजे. त्याच्यामुळे 7 पदार्थाचा काय समजायला काय होतं ते सोपं झालं. तेव्हा नाही ऐकायचा आत्मा सद्रूप आहे पण चिद्रूप कुठं आहे? संख्याचा आत्मा कसा आहे? सद्रूप आहे, चिद्रूप आहे पण आनंद रूप नाही. योग्याचा आत्मा सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप आहे पण ब्रह्मरूप नाही. एकेकाची काय वेगळी वेगळी काय प्रत्येकाच्या मतामध्ये खंडन मंडन आहे. तात्पर्य कशा करता सांगितलं? वेदांताचा आत्मा त्याला काल परिच्छेद नाही, त्याला देश परिच्छेद. सगळ्या देशात काय काल परिच्छेद म्हणजे सर्व काल, सर्वगत, सर्वव्यापी असं त्याचं वर्णन करतं. आणि तो केम स्वरूप आहे? प्रकाश रूप म्हणजे ज्ञान स्वरूप. तो ज्ञान स्वरूप आहे म्हणून आपल्याला काय होतं? ज्ञान होते. तो जर ज्ञान स्वरूप नसतं तर आपल्याला ज्ञान झालं. कारण सगळे जड पदार्थ आहे. किंवा जडाला काय नसते. सगळी इंद्रिय सुद्धा सगळी जड स्वरूप आहे. प्रेताला इंद्रिय नसतात का? मग दिसते का त्याला? ज्यार्थी दिसत नाही त्यार्थी जड स्वरूप आहे. मग दिसायला लागलं कोणामुळे? अनेक्षते शृणवती जिग्रती व्याकरोती स्वाद विजय पंचदशीच्या तिसऱ्या प्रकरणामध्ये आहे. तुझी सत्तेने चाले हे शरीर. मग शक्ती काय केली पाहिजे? मोठारीमध्ये काय असते? सगळं लोखंड असते की मग लोखंड भर करून धावते. कोणामुळे धावते? त्याला पेट्रोलमधली शक्ती म्हणाली. पेट्रोलमध्ये काय असते? ऊर्जा असते. त्या कणात काय असते? काहीतरी काय करावं लागते? ते मानावं लागते काय? ते जड स्वरूप असं काय स्वरूप जाऊ दे. परंतु हे त्यांचे मत बरोबर नाही. कारण सर्व लोकांस अज्ञानाची प्रतीती 3 प्रकारांनी आहे. एक, ज्यांना अद्वैत शास्त्राचा संस्कार नाही त्यास जगद्रूप परिणाम पावलेले अज्ञान सत्य असे प्रतीत होते. कोणाला? जरा अद्वैज्ञानाचा काय नाही. आता आपण विचार आपण इथे संस्थेमध्ये विद्यार्थी येत असतात. प्रारंभी त्यांना अद्वैत कोणत्याच याचा काय नसतो.
तिथं आलेला विद्यार्थी त्याला म्हटलं, अरे संस्कृत शिकलं पाहिजे. तर म्हटलं संस्कृत म्हणजे काय, इथून ते आहे. आणि पुढे तो शास्त्री होतो. काय होतं, प्रारंभ कसा होता, ज्ञान आणि अभ्यासाच्या मनाद्वैताचे काय असं शास्त्राचे संस्कार असावे लागतात. तस्मात शास्त्रम, शास्त्राची आपल्याला ओळख होते. शास्त्र म्हणजे काय, ज्याच्यामध्ये विचार प्रधान असून, नाही का, आपण कोण आहोत, कोणामुळे कळते. शास्त्रामध्ये विषयात सुख नाही, कोणामुळे कळाला. शास्त्राचे आपले अर्थ काय, भगवद्गीता काय, याचे बऱ्याच संस्थेमध्ये शिकतात. म्हणून भगवद्गीतेचे काय संस्कार, विचारसागराचे काय, बाह्य लोकांना आहे का, शाळेमध्ये किती शिकायचं नाही, संस्कार आहे का त्यांना, नाही का. शाळेतल्या शिक्षकाला विचारा, म्हणलं आत्मा आनंद रूप कसा आहे, तो म्हणलं विचार जागरात आहे. पाहून तात्पर्य अद्वैत शास्त्राचे काय असावे लागतात, आणि तसा विवरण करणारे ग्रंथ असावे लागतात. म्हणून भगवद्गीतेमध्ये शास्त्रात सांगितलेल्या तत्वाचं काय काय विवेचन आहे. पुढे 2. अद्वैत शास्त्र आणि युक्ती निपुण पंडित यांना अनिर्वचनीय अज्ञान आणि तत्कार्य जगत मिथ्या रूपाने प्रतीत होते. हे पहा, आता ते अज्ञान, पहिले झाले अज्ञानी लोक, आता ज्यांना ज्ञान आहे ते लोक, शास्त्री पंडित वगैरे, यांना जे ज्ञान होते ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यांना याचं ज्ञान कशा रूपाने होते, पंडिताच्या ठिकाणी ज्ञान आहे नाही का, जाऊ द्या, परोक्ष का होईना, नाही विषयाचं माणसाला ज्ञान असावं लागत असतं. विषयाचं ज्ञान नसेल तर तो अज्ञानी असं आहे असे समजा. शास्त्रावरून आपल्याला कशाचं ज्ञान होते, परोक्ष ज्ञान होते. आणि परोक्ष ज्ञानाच्या अधिकाऱ्याला काय होतं, ते अपरोक्ष होत आहे. अपरोक्ष होण्याकरता अगोदर कोणतं ज्ञान पाहिजे, मग संसाराचं काय कळायला पाहिजे, मिथ्यात्व, नाही का, नरूपमस्य. दोन ज्ञान सांगितले तुम्हाला, एक आत्मा आणि एक अनात्मा. या दोन ज्ञानाचे वर्णन करणारे 2 श्लोक आहे. संसाराचं वर्णन करणारे नरूपमस्य, ममदोनाच्या आधी कशाचं वर्णन आहे, आणि आत्म्याचं वर्णन, तत्पदं तत्परिमार्गे यस्मिन् गतः तमेव चान्यं पुरुषं यतः प्रवृत्ती. हे कोणाचं वर्णन आहे, नरूपमस्य. पुढे 3. जीवनमुक्त विद्वानांस कार्यासहित अज्ञान अलिक म्हणजे तुच्छ रूपाने प्रतीत होते. तुच्छ, असत आणि शून्य हे तिन्ही शब्द एकाच अर्थाचे वाचक आहेत. काय त्याला तुच्छ म्हणा, असत म्हणा, किंवा तत्व एकच आहे, पण नाव किती आहे. पुढे अशा रीतीने जीवनमुक्त पुरुष ज्यास तुच्छ असे समजतो त्या अज्ञानासच आनंदमय कोश म्हणतात. आता कोणता पुरुष जीवनमुक्त, माणसामध्ये थोडे प्रकार पडायचे. तुम्ही आम्ही जीवदशेतली माणसं, कोणत्या देशातले, जीवदशेतली माणसं म्हणजे विषयी, पामर. पुढे पुढे राहिलं ना, विषयी, पामर. पुढे जिज्ञासू. कोणत्या देशातले, मुक्त, ब्रह्म, नाही का, ब्रह्मस्थिती, स्थितप्रज्ञाचं का. म्हणून तो हे पाया विषयाला काय समजतो, तो मध्ये शुरूमध्ये यही संस्पर्श ज्या बघा, नतेश्वरमध्ये बुधा
रमत आहे नाही, केवळ विषयामध्ये कडून पडलेले लोक असतात. ते सेवन करतात, निषिद्धाचे काय करतात, सेवन करतात, दूधही पितात, दारूही पितात. कोणता वर्ग आहे सगळा विषय पाहणाराचा. ज्ञानी पुरुष काय करतो, विषयातले दोष बघतो. नत्तेश्वर मते, त्याला काय म्हणायचं, जिज्ञासा. विषयात रमत नाही तो कोण, विषयामध्ये रमतो तो, त्याच्यात पुन्हा फरक आहे. विहित आणि निषिद्ध विषयात रमत असेल त्याला काय म्हणायचं, पामर. विहित विषयात रमत असेल तर, विषयामध्ये रमत नाही, जिज्ञासू. आणि विषयाच्या पलीकडे गेला फक्त वर्ग लावायचे त्याच्यावर. माझा मुक्त पुरुष विषयाला काय समजतो, सगळे मिथ्यात्व करतो. काय करतो, मिथ्यात्व म्हणजे पदार्थ दिसत नाही असं नव्हे, पण त्याचं अस्तित्व सिद्ध होत. स्वप्नातले पदार्थ दिसतात गेले कुठपर्यंत जागा होत नाही, आणि एकदा जागा झाला म्हणजे संपले. म्हणून स्वरूपस्थितीमध्ये जागा झालं त्याला मुक्त पुरुष. आणि ते तुम्हाला मला जागे करतात. जगजोगी जागे जागे. कोण मनुष्य जो जागा आहे तो बांधलेला मनुष्य बांधलेल्या माणसाला सोडू शकतो का मोकळा मनुष्य सोडू शकतो. तुम्हाला आम्हाला जागृती देतात. संस्था म्हणजे काय, जागृती देण्याचं स्थान म्हणजे त्याला काय म्हणायचं, संस्था. त्याला माणुसकी घडवायची. कशाची, जे खडाची व्यंकटी हे पण आम्ही आता बरेच दिवसात शिकवतो ना. मग एखादा पोरगा आपलं पूर्वचरित्र सांगतो, कोणतं चरित्र, म्हटलं बाबा साधं नाही. म्हटलं हो काय, मी म्हटलं अट्टल चोर होतो साधा. आता म्हटलं चोराला माळा घालायला, चोराला काय घालायला लावतो. अरे मग एवढं परिवर्तन झालं कसं. मग तो सांगतो 4 वर्ष कुठं होतो, ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये म्हटलं ते पूर्णत्व प्राप्त झालं. माझा तो काय करतोस, आपल्या गळ्यात तर माळा आहेच आहे, पण दुसऱ्या गळ्यात काय झालं, जाऊ दे. तेव्हा उत्तम पुरुषाचा, जीवनमुक्त पुरुषाचा विचार. जीवनमुक्त पुरुष हा संसाराला तुच्छ समजतो. काय समजतो, ते चाललंय. त्यासच हे मोहित शून्यवादी आत्मा समजतात. परंतु जीवनमुक्त ज्या बोधाने कार्यासहित अज्ञानास तुच्छ समजतो, तो बोध प्राप्त करून घेण्यात शून्यवादी परम पुरुषार्थ समजत नाहीत. दोमध्ये फरक. आपण ज्याला सत्य म्हणून समजतो, जीवनमुक्त पुरुष त्याला मिथ्या समजतो. मिथ्या का समजतो, पदार्थ तोच आहे, पण त्याच्या ठिकाणी बोध आहे. काय आहे, आपल्या ठिकाणी काय नाही. बोध दिला म्हणजे सांगायचं, क्रांती निवृत्त गेली, नाचत प्रेमचंद नाही. आणि काय देणार, मग आपल्याला भ्रम आहे सगळा. विषयात सुख आहे असं आपल्याला काय आहे, महात्म्याला काय नाही. भ्रम जावा, आपण खरोखर जन्माला येतो आणि काय मरतो. या भ्रमाची निवृत्ती कोण निवृत्त करतात, संत करतात. बोध दिला मग त्यांच्याकडे बोध असतात. मग संतांच्याकडून कशाची अपेक्षा करायची, बोधाची अपेक्षा. घर बांधून द्या सांगायचं, जाऊ द्या. दृष्टांत आपला काय, जोग महाराजाच्या ठिकाणी बोध आहे, आपल्या ठिकाणी काय अज्ञान आहे. मग संतांच्याकडून कोणती अपेक्षा करायची नाही का. संतांच्याकडून अपेक्षा कशाची करायची, त्याच्यात आहे नाही. कशाची अपेक्षा, तुमचे दासीचा असं.
ज्ञान द्या, पण आणखी काय द्या? भक्ती द्या. कारण संत हे तुका म्हणे नववीन, मग नवीन भक्ती कोणाकडे आहे? संत. मग ते आपल्याला काय करायचं? द्यावे माझे हाती, मग तुमच्या पायाच्या प्रसाद आहे. अभंग सोडवायचे असताना संतांकडून बोधाची अपेक्षा करावी, भक्तीची काय करावी? काय भक्तीच्या द्या लावाव्या. त्यांच्याकडे ज्ञानही आहे, पुन्हा काय? सकळ जीवाचा कृपाळ ज्ञानाचा धन्य जगी. मग तो करा धन्य पुरुष आहे. ना आपण आपल्या सगळ्यात काय जाऊ द्या थोडा. 3. प्रभाकर व नैयायिक यांचे मत. माध्यमिकांच्या मताप्रमाणे आत्मा शून्यरूप नाही, शून्यरूप आत्मा मानणारास असे विचारावे की शून्यरूप आत्म्याचा तुला अनुभव आहे की नाही. बरोबर बरोबर. आता शून्य रूपात्मा कोण मानतात बद्दल इथे याची आहे. अलीकडे आता जास्त विवरण करण्याचं काही नाही. चीनमध्ये कोणता धर्म आहे? सगळा बौद्ध. आपल्याकडे आपण त्याचं खंडन केलेलं आहे. काय केलेलं आहे? आपल्या लोकांनी धर्म काय केलेला आहे? मग जास्त विवरण करण्याचं काही नाही, कारण नाही. अलीकडे चाललेलं आहे. मागच्या पेपरमध्ये होतं देहात्मवाद्याचं नाही, हिंदुत्ववाद्याचं काय करायचं? खंडन करायचं. आपला आता तो विषय नाही, जाऊ द्या. कसा करता हे चाललेलं आहे आपलं. नाही आपलं बचा. प्रभाकर व नैयायिक यांचे मत. माध्यमिकांच्या मताप्रमाणे आत्मा शून्यरूप नाही, शून्यरूप आत्मा मानणारास असे विचारावे की शून्यरूप आत्म्याचा तुला अनुभव आहे की नाही. आपल्या मतामध्ये आत्मा किम स्वरूप आहे? चिद्रूप आहे. बौद्धांनी आत्मा शून्य रूप मानला. मग त्याला विचारायचा आत्मा शून्य रूप आहे, तुला अनुभव आहे किंवा अनुभव आहे असे म्हणेल. नाही, अनुभव नाही म्हटलं तर नाही म्हटलं तुला अनुभवच नाही तर तुझं मत काय नाही. बरं, आत्मा किम स्वरूप आहे? शून्य रूप आहे. तर तुझ्या शून्याचा तुला अनुभव आहे का? म्हणला नाही. नाही आहे का म्हटलं तर नाही म्हणतो. आहे म्हटलं तर शून्याचा कुठे अनुभव येत असतो का? मग शून्याचा जर अनुभव नाही तर आत्मा शून्य रूप आहे तुला म्हणता येणार? याचं खंडन आहे. पण त्याचं खंडन केव्हा करायचं? या शंकेचं काय?